नमस्कार. आम्ही आज निघालो नव्या प्रवासाला. आम्ही चाललो आहे गुजरात साईडला, म्हणजे वापीच्या अलीकडे उमरगाव जे आहे त्या उमरगावला चाललो आहे. तिथून आम्ही जाणार कांदिवली स्टेशनला गाडी लावणार. तिथून आम्ही बोरिवली जाणार. बोरिवलीवरनं वापी जी पॅसेंजर आहे ती पकडणार आणि त्याच्यानंतर आम्ही उमरगावला जाणार. जायला 2 तास 2.5 तास लागतात. तिथून पुढे आम्ही आमचं काम करणार आणि त्याच्यानंतर परत येणार. तर हा सगळा प्रवास तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या ब्लॉग. नक्की बघत राहा ब्लॉग. हा पुढे आम्ही काय करतो, सध्या सिग्नल लागला आहे म्हणून मी बोलतो आहे. आणि हा आहे महावीर नगरचा सिग्नल. तिथून नंतर सिग्नल सुटला तेव्हा आम्ही जाणार स्टेशनला. पार्किंग आता कांदिवलीचं फ्री केलेलं आहे. झाडांमधून सावलीतून जाताना उन्हाच्या झाडा अतिशय थंड लागतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. मी जसं लगेच रिक्षावाले जोरात चालवतात, कशी चालवतात आणि हॉर्न देत बसतात. काही गरज नसते हॉर्नची. गरज असल्यावर हॉर्न द्यावा. ध्वनी प्रदूषण टाळा. प्रत्येकजण आपल्याला रोडने चाललेलं आहे तरी पण हॉर्न देत. ध्वनी प्रदूषण कसं करायचं हे आपलं सगळं माहिती. हे कांदिवलीचं पार्किंग आहे स्टेशनच्या जवळचं, वेस्ट साईडचं. म्हणजे फ्री आहे. आधी याला 30 रुपये होते दिवसाला, 12 तासाला. आता फ्री आहे. इथे गाड्या लागल्या जातात, खूप साऱ्या गाड्या लावल्या जातात. फक्त प्रॉब्लेम असा आहे, खूप आज वर्किंग डे नाही, आज सुट्टी दिवस आहे. वर्किंग डे दिवशी ना खूप गाड्या लागतात. इतक्या गाड्या लागतात की लोकांना कळत नाही गाडी कशी लावावी आणि त्याच्यामुळे बाकी गाड्यावाल्यांचं प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्याकडे फुकट वस्तू आली की त्याचा दुरुपयोग कसा करायचा हे यावरून दिसतं. आता कांदिवली स्टेशनला आम्ही आलो. इथून आम्ही बोरिवली स्टेशन जाणार. तिथून आम्ही मग जाणार उमरगाव गुजरात पॅसेंजरने, म्हणजे वापी पॅसेंजरने. कांदिवलीवरून आम्ही निघालो आणि बोरिवलीला ऑलरेडी ट्रेन लागली होती म्हणून आम्ही धावपळ इथे आलो. त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉगमध्ये ते आणता नाही आलं. त्यामुळे परत आम्ही ट्रेन पकडली. मी इथे थांबली. त्याची वेळ होती ती कधी वेळेत येत नाही म्हणून थोडं 5 मिनिटं लेट यायचा प्रयत्न केला, पण आज ती वेळेत निघाली आम्ही. हे आमचं नशीब. पण निघाली असती तर मात्र आमचं कामाचं झालं नसतं. आम्हाला उद्या जावं लागलं. पण ठीक आहे. आता आम्ही उमरगावला जाणार. आता ही वापी पॅसेंजर आहे. जागा असते बसायला. आता ही वापीपर्यंत 2-2.5 तास साडेबारापर्यंत आम्ही पोहोचलो. बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू, कारण का आम्ही मधल्या चांगल्या युनिक गोष्टी दाखवणार आहोत. बोरिवली आणि आम्ही आलो. बोरिवलीवरून गाडी निघालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे उमरगावच्या दिशेने. या साईडला जरा ऊन आहे. भाईंदरचा समुद्र. पुढे पुढे काय काय आहे वापीपर्यंत उमरगावपर्यंत आपण हे बघूया. भाईंदरच्या समुद्रानंतर नाराजोपारा, विरार, पालघर, डहाणू, उमरगाव. ही आहे विरारची खाडी. म्हणजे भाईंदरपासून ते पुढे या खाड्याच आहेत. समुद्र आपण जे म्हणतो समुद्रात जाऊन मिळणाऱ्या खाड्या, समुद्रच आहे ॲक्च्युली तो, पण त्यांना आपण खाडी असं म्हणतो. छोटे जे असतात त्या खाड्या असतात. खाड्या जाऊन समुद्राला मिळतात. त्याच्यामुळे आपले छोटे असे पाण्याच्या खाड्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. आणि पुढे आतमध्ये खूप मोठा समुद्र आहे, त्याला जाऊन मिळाला आहे. पूर्ण चहूबाजूने आपला समुद्र दिसतो. त्यामुळे या खाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढे आपण जर आतात गेलो तर आपला समुद्र येतो.
मार्केटिंगचं आहे, बरंच काही ऑनलाईन झालेलं आहे मार्केटिंग. पण अशाही प्रकारचे ॲड होते. का होते माहिती का, हे जे पूल आहे तो अख्ख्या एरियाला दिसतो. एरियाच्या बाहेरच्या लोकांना पण लांबू शकतो. काय ते लोक बघत असतात काय त्यावर असते ॲड. हा एक प्रकार मला खूप चांगला आवडतो ॲडमध्ये. रोड नंतर आहे नाला चौपारा आहे, विरार, पुढे 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 पालघर, पुढे 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 डहाणू आणि मग. आणि अशा प्रकारे आम्ही उमरगावला उतरलेलो आहे. आता उमरगाववरून आम्ही हा ब्रिज चढून जाणार आहे. ब्रिज चढून पलीकडल्या साईडून ऑटो पकडणार. ऑटो पकडून आम्ही आमच्या कामासाठी जाणार आणि मग तिथून परत दुपारी येणार. हां हां तर दुपारची वेळ आहे, फार गरमी होती उमरगाव रोड. नवीन ब्रिज गेल्यामुळे तो चालायला खूप चांगला आहे. फार गर्दी होत नाही आणि पटापटा माणूस चालतो. पटापटा आम्ही आमच्या हाता पुढे पुढे जातोय. चला तिकडून ऑटो पकडणार आम्ही. मित्रांनो, आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. स्टेशनवरून शेअर ऑटो आहे, त्या ऑटोतून आम्ही बसून त्या ठिकाणी पोचणार आहे. ते जे ठिकाण आहे ते आहे एका पाड्यातलं. म्हणजे त्या पाड्यामध्ये एक नॅचरल थेरपी म्हणजे नैसर्गिक उपचार करणारा एक छोटासा दवाखाना आहे. हा दवाखाना म्हणजे झोपडीवजा घर आहे आणि इथे जे उपचार करणारे डॉक्टर आहेत तेही नैसर्गिक पद्धतीने उपचार करतात. या पाड्याचं नाव आहे डोलारपाडा. उमरगाव स्टेशनपासून ईस्टला 5-6 किलोमीटरवर डोलारपाडा आहे. आता आपण राईट साईड म्हणजे मेन रोडपासून उजवीकडे वळलो. आता आपण त्या उमरगावच्या त्या उपचार केंद्रामध्ये आपण पोहोचणार आहोत. रिक्षातनं उतरल्यानंतर आपल्याला चालत चालत पुढे जावं लागतं. मी तुम्हाला फक्त बाहेरचं दाखवतोय, आतमध्ये मी शूट नाही करू शकत कारण त्यांना आवडत नाही शूटिंग करणं. आपल्याला जर कुठल्या वेदना होत असतील तर ते झाडाच्या सालीपासून आपल्याला शेक देतात. म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे ही. समोर तुम्हाला दिसतंय 2 व्यक्ती उभे आहेत. तिथे नंबर लावावा लागतो. नंबर लावायचा. नंबर हा कितीही येऊ शकतो. सकाळी लवकर आलं तर तुम्हाला 10-20 नंबर मिळू शकतात. नाहीतर जर उशिरा गेलं तर 80, 100, 120. रविवारी तर फार गर्दी असते. म्हणजे 300 ते 400 नंबर्स लागतात. छोट्या आजारापासून दुर्धर आजार म्हणजे खूप मोठे मोठे आजार सुद्धा इथे बरे होतात. इथली औषधं म्हणजे कुठलेही केमिकल युक्त नसतात. झाडाच्या पानापासून किंवा सालीपासून इथे औषधं तयार होतात. हे तुम्हाला मी जे दाखवतोय हॉटेल, हे छोटंसं हॉटेल आहे बाजूलाच. अगदी तुम्हाला जर भूक लागली असेल तर छानपैकी वडे आणि जी चटणी तुम्हाला दिसतीये ती हिरव्या मिरचीची अप्रतिम चटणी इथे मिळते. महत्त्वाचं, आपल्याला औषध घेण्यासाठी 1 लिटरची पाण्याची रिकामी बाटली घेऊन जावी लागते. झाडाच्या पानापासून, फुलापासून किंवा सालींपासून ते रस तयार करतात. आपल्याला ज्या प्रकारचा आजार असेल त्याप्रमाणे ते रस मिक्स करतात आणि त्या बाटलीमध्ये आपल्याला देतात. औषध हे लिक्विड स्वरूपात असतं आणि नॅचरल असतं. तुम्हाला जर काही व्याधी असतील तर एकदा डोलारपाडाला जाऊन बघा, नक्कीच फायदा होईल. या औषधीचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, उलट फायदे जास्त आहेत. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो. तुम्ही या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.